आणि उत्तर देताना मंत्री महोदयांनी हे जे उत्तर दिलेलं आहे, माझी मागणी आहे मंत्री महोदयाने एक वाक्य त्यांनी वापरलं आता, परंतु अध्यक्ष महोदय फूड अँड ड्रग्स ॲडल्ट्रेशन ॲक्ट 1954 त्याच्यानंतर याच्यामध्ये सुधारणा झाली 2005 साली आणि 2005च्या नंतर हा कायदा 2011ला लागू झाला आणि 11ला हा कायदा लागू झाल्याच्या नंतर भेसळखोरांना या ठिकाणी मोकळीक सुटल्यासारखं या ठिकाणी झालंय। ही नितीन राऊत साहेबांनी पाण्याच्या बाबतीतले भेसळीचा प्रश्न विचारलाय तर उत्तर दिलंय की ही 20 लिटरची पॅकिंग आमच्या मानकामध्ये येत नाही। अध्यक्ष महोदय दुधाच्या बाबतीतल्या भेसळीमध्ये 50,000 लिटरपेक्षा जास्त ज्या कोणत्या चिलिंग प्लॅन्टचं म्हणजे कलेक्शन असेल त्याच्यामध्ये राज्य सरकारला त्याच्यामध्ये एंट्रीसुद्धा करता येत नाही आणि औषधाच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भेसळ या ठिकाणी चालू आहे, दुधामध्ये चालू आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात होत चालली। माझी एकच विनंती आहे मंत्री महोदयांना, त्यांनी एक वाक्य वापरले परंतु या बाबतीमध्ये फूड अँड ड्रग्स ॲडल्ट्रेशन ॲक्ट जो 2005 आहे आणि 11ला लागू झालेला आहे याच्यामध्ये ज्या ज्या सुधारणा हव्या आहेत, माझं म्हणणं आहे सभागृहाच्या सर्व सदस्यांची एक बैठक घेऊन कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये सुधारणा हव्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे। बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस यांनी काही गंभीर आरोपही केले। त्यांनी धनंजय मुंडे व सहकार्यामुळे भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आणि जिल्हा नियोजन समितीच्या भ्रष्टाचाराबद्दल अजित पवारांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता। तर मित्रांनो, आपलं मत याबद्दल काय आहे तर